नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, पहिला पाऊस पडला की आपल्याला आठवण येते एका सणाची, तो म्हणजे दहीहंडी. आतापर्यंत मित्रांनो मुंबईभर जवळजवळ सर्व गोविंदा पथकांचे सराव शुभारंभ चालू झाले आहेत. त्यासाठीच आज आपण आलो आहोत कांदिवली येथील हिरकणी महिला गोविंदा पथक या गोविंदाला भेट देण्यासाठी. चला तर त्यांच्या मंडळाबद्दल माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. दहीहंडीचं वातावरण सगळे चालू झाले, काय वाटतंय? पाऊसच्या ज्या पहिली सर चालू झाली की सर्वांना ओढ लागते ती दहीहंडीची, कारण की वर्षभर त्या सणाची सर्वजण म्हणजे वाट बघत असतात. म्हणजे बाकीचे सण आहे पण याची आवर्जून वाट बघतात, कारण की या सणामध्ये कसं की प्रत्येकजण एकत्र येतो आणि प्रत्येकाला म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी या सणाची आपण वाट बघत असतो. मला दादा सांगा की तुमच्या महिला गोविंदा पथकाची सुरुवात कधी आणि कशी झाली? महिला गोविंदा पथकाची आमची सुरुवात 2012 साली झाली. म्हणजे चालू होण्याचा उद्देश फक्त हेच होता की मुलींना काहीतरी प्लॅटफॉर्म भेटावं. आणि पहिलं वर्ष जे चालू केलं त्या पहिल्या वर्षात तर फक्त 21 मुली होत्या आणि 2 दिवसातच फक्त अवधी होता. म्हणजे 2 दिवस अगोदर ठरलं की नाही, आपण दहीहंडी पथक चालू करायचं. आणि त्या 2 दिवसात आम्ही बाकीची तयारी करून दहीहंडी पथक 2012ला मी आणि माझी मैत्रीण वैजयंती नाकवा, मनाली कदम, ती आम्ही हा पथक चालू केला. फक्त दोनच दिवस फक्त बाकी होते. पण पहिल्या वर्षी एवढं लक्षात आहे की फक्त 21 मुली होत्या आणि आम्ही 4 थर आणि 5 थराची सलामी प्रत्येक ठिकाणी दिली होती. पुरुष प्रधान मानल्या जाणाऱ्या खेळात उतरताना म्हणजे महिला गोविंदा ओपन करताना काय काय आव्हानं आली? आव्हानं तर पहिलं आली की पालकांची परमिशन. जे पालक महिला म्हटलं की जेव्हा आम्ही त्यावेळी चालू केलेलं 2012ला, त्यावेळी मुलींचा म्हणजे महिलांचं खूप कमी पथक होते आणि मुली बाहेर पडायचं म्हटलं तर पालकांची खूप अडचण असायची की पालक कुठल्याही खेळामध्ये बोला की कुठल्याही ह्याच्यात म्हणजे. आणि हंडीचं कसं होतं की त्यावेळी जरा वेगळं वातावरण होतं की काही ना काही इन्स्टंट घडत होते. त्याच्यामुळे प्रत्येकजण बोलत होता की दहीहंडी नको, बाकी काही खेळा, की वरतून पडलं तर लागणार, असे काही ना काही घटना घडत होत्या. म्हणून पालक नाहीच बोलत होते. पण त्यांना कन्व्हिन्स करून आम्ही मुली गोळा केल्या आणि हे पथक चालू केलं. यातनं मुलींमध्ये आव्हान म्हणजे एक तर मुली टिकवायच्या. की मुलींना कसं होतं की मुलं आपली आयुष्य म्हणजे लहान असतात ती म्हाताऱ्या होईपर्यंत हंडी पथकात असतात, पण मुलींचं तसं नाही. मुली एक सर्टन एजपर्यंत असतात, कारण की नंतर त्यांची फॅमिलीही सांभाळायची. आधी आमच्या मुली आहेत त्या शाळेतल्या आहेत, कॉलेजच्या आहेत, काही जॉब करतात, काही महिलाही आहेत की त्यांची ते फॅमिली म्हणजे कुटुंब सांभाळून आपल्याकडे त्यांच्या मुलांबरोबर इकडे या सरावासाठी आपला वेळ देऊन आपली फॅमिली समजून जेवण हे सर्व करून इकडे सरावासाठी येतात. आणि हे 1.5 ते 2 महिने आम्ही चांगला सराव करतो आणि त्याचा रिझल्ट आम्ही हंडीच्या दिवशी चांगले थर उभे करून देतो. मला सांग की दहीहंडी बोलले की किरकोळ अपघात होतात, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा, इन्शुरन्स. तर आपल्या गोविंदा पथकाचा इन्शुरन्स काढला जातो? हो, नक्कीच. कारण मी स्वतः इन्शुरन्स एजंट असल्यामुळे जेव्हापासून पथक स्थापन झालं त्यावेळेस मी स्वतःच्या ह्याच्याने इन्शुरन्स काढतो. जवळपास 2012पासून ते ॲज ऑन टुडे, आज जर महाराष्ट्र देत असेल इन्शुरन्स तरी पण आम्ही आमच्या स्वखर्चाने इन्शुरन्स काढतो. त्याची काळजी आम्ही नक्कीच घेत असतो. प्रत्येक वर्षी आम्ही इन्शुरन्स म्हणजे मस्ट, त्याशिवाय आम्ही ग्राउंडवरती उतरतच नाही इन्शुरन्सशिवाय. मला सांगा की दहीहंडीच्या दिवशी काय काय गोविंदा पथके बाहेर पडतात, फक्त निवळ 4 थर 5 थर लावतात पैसे कमवण्यासाठी. त्यामुळे काय होतं, अपघात होतात आणि त्याच्यामुळे जी पथके 2-2 महिने सराव करत असतात त्यांना कुठेतरी गालबोट लागतं, त्यांचं नाव खराब होतं. तर अशा पथकांना तुमच्यातर्फे काय सल्ला? अशा पथकांना तर आमचा सल्ला असेल की तुम्ही जे 3 4 थर 5 थर येतात तुम्ही करा. तुमची आवड आहे, मुलांची आवड आहे, ते करतात. पण त्यांच्याबरोबर एक कोणतरी प्रशिक्षक किंवा एक जिम्मेदारी व्यक्ती तुमच्याबरोबर ठेवा की ते बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं आम्ही इन्शुरन्स बघतो, मुलांच्या प्रॅक्टिससाठी मॅट आहेत, मुलांना वरती हार्नेस किंवा जॅकेट आहे, हेल्मेट आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही पुरवतो. त्या गोष्टी पण त्यांना मिळाल्या, त्या गोष्टींबरोबर म्हणजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी एक जिम्मेदारी कुणावर तरी पाहिजे असते. आणि काही मुलं तर आम्ही पण बघतोय की गल्लीमध्ये 4 थर लावतात आणि करतात, पण त्यांच्यामुळे कसं होतं की एखादा कधी म्हणजे गाडी नाही करत, ते धावत इकडून जातात पण. आणि त्या दिवशी कसं असतं, प्रत्येकजण आपल्याला पळावपळ चालू असते प्रत्येक अंडी पथक, इथे थर लावायचे, पुढे थर लावायचे, वेळ कमी असतो त्यामुळे धावपळ असते. त्याच्यामुळे कधी अशा घटना घडतात. पण त्यांना तेच सांगतो की तुम्ही सराव चांगला करा, तुमच्याकडे एक कोणतरी जिम्मेदारी व्यक्ती तयार करा की तो त्याची सर्वांची देखभाल करेल, की तो प्रत्येकाला समजून घेईल काय गोष्टी लागतात काही नाही, त्याची तो पूर्णपणे रचना करेल आणि मग
आपला प्रॅक्टिस आणि जे काय अंडीचा दिवस येतो तो पूर्णपणे करते. पुढचा प्रश्न असेल दादा की दहीहंडीच्या दिवशी काही दहीहंडी आयोजक डान्सचे कार्यक्रम ठेवतात, ऑर्केस्ट्रा ठेवतात, त्यामुळे काय होतं दहीहंडी पथकांचा वेळ वाया जातो. जिथे त्या दिवशी दहीहंडी पथकांना 10-12 ट्राय करायचे असतात, त्या दिवशी 3-4 ट्रायवर समाधान मानावं लागतं. तर अशा आयोजकांना तुमच्यातर्फे काय सल्ला असेल? अशा आयोजकांना माझ्याकडून तरी सर्वांना सांगू इच्छितो की आयोजन करा. तुम्ही डान्स हे काय ठेवताय त्यांना वेगळा प्लॅटफॉर्म द्या, म्हणजे त्यांच्यासाठी स्टेज एक वेगळं असेल. तसंच जे दहीहंडी पथकं येतात, जे खेळाडू येतात, जो संघ येतो त्यांना एका साईडला तुम्ही त्यांचे थर रचण्यासाठी सुरुवात करू द्या. कसं होतं की मग कधी कधी असं होतं की वेळ खूप जातो. एक थर लावायचा असेल, एका ठिकाणी एक ट्राय मारायची असेल, तिथेही एका ट्रायसाठी 1-1 तास जातो. दिवसात फक्त अंडी आता मोस्टली लेट चालू होतात, म्हणजे 12:30-1ला चालू होतात. मग त्याच्यानंतरला फक्त रात्री 10 वाजेपर्यंत वेळ असतो. म्हणजे नाही म्हटलं तरी हातात फक्त 8 ते 9 तास असतात. त्या 8 ते 9 तासात मुलांना जास्तीत जास्त ट्राय करायला मिळायला पाहिजे. मग त्यासाठी आयोजकांना विनंती आहे की तुमचं जो कार्यक्रम आहे तुम्ही गेस्ट बोलावता किंवा ओके आहे, तुम्ही चांगली गोष्ट करता की खेळाडूंना त्या संघांना ते म्हणजे ते गेस्ट किंवा काय ते बघता, म्हणजे जवळून बघता नाही ते तुम्ही ते उपलब्ध करून देता, ही चांगलीच गोष्ट आहे. पण ते उपलब्ध करत असताना की हेही बघा की त्यांना जास्तीत जास्त ट्राय भेटले पाहिजे, जास्तीत जास्त थर उभे करता आले पाहिजे, यासाठी पण लक्ष दिलं पाहिजे. तेवढं आहे. दहीहंडीला मिळालेला साहसी खेळाचा दर्जा आणि सुरू झालेली ही प्रो गोविंदा लीग बद्दल तुमचं काय मत आहे? प्रथमतः दहीहंडी म्हणजे आपली संस्कृती आहे, हे महत्त्वाचं आहे की आपल्याला संस्कृती दिलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला, म्हणजे आपली पुढची पिढी येते त्यांना आपली संस्कृती काही आहे, भारताची महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती त्यांना कळली पाहिजे. यासाठी हा दहीहंडी राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट की गोविंदाबद्दल सांगायचं म्हटलं तर आज खरंच आहे की चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय मुलांना, की एक प्रत्येक ह्याच्यात म्हणजे प्रत्येक खेळात प्रो स्पर्धा होत आहेत. मग त्याप्रमाणे आता खेळ म्हटला की अंडीलाही पाहिजे, म्हणून प्रो दहीहंडी चालू झालेला आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म भेटतो. कारण की आज प्रत्येकाची ओळख, म्हणजे महिला असो या पुरुष असो, प्रत्येक संघातील खेळाडू ज्याला महाराष्ट्र सोडा त्यांच्या एरियामध्येही कोणी ओळखत नसेल, पण तो एक प्रो गोविंद आल्यामुळे त्या ह्याच्यात व्हिडिओ आणि आज आम्ही प्रोला जातोय हे कळल्यामुळे मुलांचा मापी वाढतोय आणि एक त्यांची आयडेंटिटी होते की हा बाबा हा खेळाडू प्रोमध्ये गेला होता, म्हणजे एक काहीतरी त्याची स्टँडर्ड वाढते. त्यासाठी प्रो गोविंद चालू केलं एक चांगली गोष्ट आहे. नमस्कार. तुझं पहिलं नाव सांग आणि दहीहंडीच्या थरामध्ये कुठे असते? माझं नाव श्रद्धा बराब आहे, मी बेसला असते. तर बेसमध्ये असताना तुमचं एकमेकांसोबत काय कोऑर्डिनेशन असतं? ऑडिशन एवढंच असतं की आमच्यावरती जो गोविंदा चढतो तो वरती चढून खाली येईपर्यंत तो सेफली आला पाहिजे, एवढं आमचं कोऑर्डिनेशन असतं. दहीहंडी क्षेत्रात महिलांचं योगदान खूपच वाढत चाललंय. जसं गेल्या वर्षी पार्ले स्पोर्ट क्लबनी 7 थरांचा विश्वविक्रम केला. हिरकणी गोविंदा पथकाकडून सुद्धा खूप अपेक्षा वाढल्या आहेत. तर यावर्षी किती थरांचा मनोरा असेल? यावर्षी ज्या दिवशी ग्राउंडला 6 लागतील त्याच्या नेक्स्ट डे आम्ही तिथे 7 लावू. 7चा तर प्रयत्न चालूच आहे आमचा. मित्रांनो, आता वेळ झाली आहे रॅपिड फायर क्वेश्चन राऊंडची. एक क्वेश्चन विचारेन, पटापट उत्तरं द्यायची. घरातली कामं की दहीहंडी? बॉयफ्रेंड की दहीहंडी? रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडीची मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? आता पुढचा प्रश्न आहे, मुंबईच्या अंड्या की ठाण्याच्या अंड्या? मित्रांनो, आता एक वेळ झाली आपल्या टंग ट्विस्टर चॅलेंजची. एक ओळ सांगेन, 5 वेळा न थांबता बोलायची आहे. रेडी? नीट ऐक. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. रेडी? चहाची टपरी, पुन्हा ऐक. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर. पुन्हा एकदा सांगतो. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. 5 वेळा. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. 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 ग्रेट. वा. तांबडा पांढरा रस्सा ऐकला असेल ना? आता आपल्या त्यामध्ये रस्साच्या ऐवजी भोपळा घेऊया. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा.
तांबडा भोपळा पांढरा भोपळा 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 तांबडा भोपळा पांढरा भोपळा. करेक्ट करेक्ट करेक्ट, मस्त, वेल ट्राय वेल ट्राय. पुढचं तुलाच विचारतो, तू एकदम एक्सपर्ट दिसतेस. नीट ऐक. काळे राळे निळे राळे. काळे राळे निळे राळे काळे राळे निळे राळे काळे राळे निळे राळे राळे बोला ना. आगरी वगैरे नाहीस ना? अरे काळे राळे निळे राळे. काळे राळे निळे राळे काळे राळे निळे राळे काळे राळे निळे. हा हा ठीक आहे. आपण एकदम सोपं ब ब वरून घेऊया. बागेत बबड्या बडबडत ब्रेड खात बसला. बाबे काय बागेत बबड्या ब्रेड खात बसला. बागेत बबड्या काय बागेत बबड्या बडबडत ब्रेड खात बसला. 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 बागेत बबड्या ब्रेड खात बसला. आता आता याची दाखवणार बडबड बडबड. तर मित्रांनो, हे होतं कांदिवलीमधील हिरकणी महिला गोविंदा पथक. पुढच्या व्हिडिओ एका नवीन गोविंदा पथकासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. तुम्हाला माहितीये का यावेळी हिरकणी महिला गोविंद पथक किती थर लावणार आहे?